गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्हा परिषदेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ करत असल्याची बाब समोर आली आहे। याबाबतची माहिती पीडित महिलांनी विशाखा समितीकडे दिली आहे। त्यांच्याकडे 1-2 नव्हे तर एकूण 30 महिलांची तक्रारी प्राप्त झाल्या। सध्या विशाखा समितीकडून तपास सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 कार्यकाळांपासून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महिला असूनही परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तक्रारीनुसार संबंधित अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये बराच काळापासून कार्यरत असून पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत असल्याचा आरोप आहे। सुरुवातीला बऱ्याच महिला भीतीपोटी मौन बाळगत होत्या, मात्र एका पीडितेने तक्रार दाखल केली। त्यानंतर इतर महिलांनी देखील पुढे येत आपभीती सांगितली। आतापर्यंत 1-2 नव्हे तर तब्बल 30 महिलांच्या तक्रारी विशाखा समितीकडे प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे। संबंधित महिलांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ माजली आहे। या संदर्भात नाशिक जिल्हा परिषदेच्या CEO अशिमा मित्तल यांनी सांगितले की काही महिलांकडून पुराव्यानिशी लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त झाल्या। त्याबाबत विशाखा समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले। चौकशी समितीच्या अहवालात तथ्य आढळल्यास संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल असं त्या म्हणाल्या। या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून जिल्हा परिषद काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।